नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहता जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। खोपोलीतून एक महत्त्वाची बातमी। मानवी जीवनाला शांती आणि प्रेमाचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी खोपोलीत एका विशेष वाङ्मयीन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। निमित्त होते सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट टी.एम. शिंदे लिखित बुद्ध द टीचर ऑफ गॉड्स अँड ह्युमन या वैचारिक पुस्तकाच्या दिमागदार प्रकाशन सोहळ्याचे काल गुरुवार दिनांक 14 मे रोजी सायंकाळी 6 वाजता खोपोली येथील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये संपन्न झाला। प्रयाग पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाचे लोकार्पण सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री बी.डी. गायकवाड आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आयुक्त श्री शरद मडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी ॲडव्होकेट शिंदे यांच्या लेखणीचे आणि सखोल अभ्यासाचे तोंड भरून कौतुक केले। या सोहळ्याचे औचित्य साधून खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील अनेक नामांकित उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि खालापूर बार काउन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुद्ध द टीचर ऑफ गॉड अँड ह्युमन या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ॲडव्होकेट टी.एम. शिंदे यांनी भगवान गौतम बुद्धांच्या ज्ञानाच्या विविध पैलूंना अतिशय सक्षमपणानं आणि पुराव्यानिशी मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। बुद्धांची शिकवण केवळ मानवापुरती मर्यादित नसून ती विश्वातील सर्व सजीवांना आणि अगदी देवत्वाच्या संकल्पनांनाही दिशा देणारी कशी आहे याचे मार्मिक विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे। उपस्थितांनी या पुस्तकाचे स्वागत करत असताना आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात बुद्धांचे विचार किती प्रासंगिक आहेत यावरती चर्चा केली। कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवरती ॲडव्होकेट शिंदे यांची ही पकड थक्क करणारी असून हे पुस्तक वाचकांसाठी ज्ञानाचा एक नवीन स्रोत ठरेल असा विश्वास यावेळेला व्यक्त करण्यात आला। या सोहळ्याने खोपोलीच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वैभवात एक मोलाची भर घातली असून संपूर्ण शहरात या प्रकाशन सोहळ्याचे आणि खास करून पुस्तकातील विषयाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे। तर प्रथम असं हे केलेलं आहे की बुद्धानं परिवर्तिका का घेतली याचे त्या ठिकाणचे जे काही पूर्वीचे जी काही ट्रॅडिशनल कथा होती त्याच्याऐवजी सायन्सच्या आधारित आणि लॉजिकच्या आधारे त्या ठिकाणी मी म्हणजे बुद्धानं परिवर्तिका का घेतली, त्यानंतर पूर्वीचे लोक आणि जे काही रिबर्थ आणि कर्मा याबाबतची जी काही त्या ठिकाणी भूमिका मांडली होती त्याच्याऐवजी बुद्धाने जे काही रिबर्थ म्हणजे पुनर्जन्म आणि त्यानंतर दुसरे म्हणजे कर्म याबाबत जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे किंवा हे मांडलेले आहे ते पूर्वीच्या लोकांनी मांडले त्याच्यापेक्षा वेगळे आहे। रिबर्थ कल्पना वेगळी आहे, कर्मा वेगळी आहे आणि ती सायन्सच्या आधारे आहे असं मी पहिल्यांदा त्या ठिकाणच्या पुस्तकामध्ये। त्यानंतर बुद्धाने जे काही संघ किंवा भिक्खूंना जे काही त्या ठिकाणी जे काही तयार केलं त्यांचा उद्देश काय होता, तर बुद्धाचा उद्देश की सामान्य जनतेपर्यंत त्यांनी जे काही त्या ठिकाणी जे काही धर्म म्हणून जो सांगितलेला आहे तो लोकांच्यापर्यंत पोचवणं हे काम होतं। प्रत्यक्षात त्यांना त्या ठिकाणचे म्हणजे मोक्ष मिळावा यासाठी त्यांनी ते भिक्खू संघ किंवा भिक्खू बनवलेले नव्हते, तर लोकांची समाजसेवा करावी, लोकांच्यापर्यंत हे तत्वज्ञान जावं हा उद्देश होता आणि म्हणून संघ तयार केला होता असं मांडलेलं आहे। त्याच्यानंतर बुद्धाची जी काही कन्सेप्ट आहे म्हणजे बालपण, त्यानंतर राजपुत्र, त्यानंतर पुढे म्हणजे संन्यास घेतल्यानंतर म्हणजे परिवर्तिका घेतल्यानंतर किती म्हणजे वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या त्यांनी कल्पना मांडल्या। म्हणजे प्रत्यक्ष सगळे अनुभव या देशात पूर्वी जे काही तत्वज्ञान होतं
त्या सगळ्याचा म्हणजे त्या ठिकाणचा हे विचार करून ते कसं झूट आहे, ते कसं झूट आहे आणि सायन्सच्या आधारे जर खरंच ज्ञानप्राप्ती करायची असेल तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी अशा प्रकारचा त्या ठिकाणी निष्कर्ष आला. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणची नंतर जे काही ज्ञानप्राप्ती केली ती म्हणजे मेडिटेशन्स म्हणजे चिंतन, जे काही कॉन्सन्ट्रेशन, इतकं कॉन्सन्ट्रेशन केलं की जे लोक म्हणजे प्रयोगानं सिद्ध करण्याचा आत्ता प्रयत्न करतात ते केवळ त्यांनी त्या मेडिटेशन आणि जे कॉन्सन्ट्रेशन होतं त्याच्या आधारे या शरीरातल्या माणसाचं जीवन कसं चालतं, त्यानंतर कसं त्या ठिकाणचे म्हणजे बदल होतो. तर आणि या ह्याच्यातून शेवटी त्यांनी असं सांगितलं दुसरं काय सत्य आहे, तर सत्य म्हणजे कॉन्शियसनेस, चेतना. म्हणजे चेतना हेच त्या ठिकाणची रिॲलिटी आहे असं, म्हणजे त्याला कॉन्शियसनेस इंग्रजीत म्हणतात, तेच मराठीत चेतना असं म्हणतात. बाकी दुसरं काय नाही. आणि माइंड आणि बॉडी यांचा त्या ठिकाणीचा जो काही संबंध आहे तोही प्रस्थापित म्हणजे त्या ठिकाणचा केलेला आहे. आणि माइंड आता दुसरं नामा आणि रूपा असं जे काही बुद्धाने जे काही थेअरी मांडलेली आहे, नामा म्हणजे त्या ठिकाणचे जे काही वेगवेगळे जे काही सेन्सेसमधून जे काही त्या ठिकाणचे म्हणजे जाणीव होते, आणि बॉडी जे काही फिजिकल ज्याच्यात म्हणजे जे काही घटक आहेत त्याच्यात बनलेली आहे. परंतु हे एकमेकापासून वेगळे नाहीत. नामा नसेल तर रूपा नसेल, आणि रूपा असेल तर नाम असेल. अशा प्रकारचं जे सध्या इंड्यूस म्हणजे इलेक्ट्रिसिटी जे काही म्हणजे मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी यांच्यापासून जे काही त्या ठिकाणची जे काही तयार होते तसंच ते हे म्हणजे कॉन्शियसनेस त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे इंड्यूस इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणचे म्हणजे या बॉडी आणि नामाचा संबंध आहे, आणि त्याच्यातूनच त्या ठिकाणी कॉन्शियसनेस निर्माण होते आणि तीच खरी रिॲलिटी आहे असंही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोशलिजिस्ट म्हणजे समाजातल्या सर्व प्रकारचे त्या लोक त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी सोशलिझम आणि म्हणजे त्याच्यात म्हणजे राजकारण आलं, त्यानंतर लोकांच्या त्या ठिकाणच्या भावना आल्या, या सगळ्या गोष्टींचा सोशलिजिस्टमध्ये जे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्सना त्या ठिकाणचे म्हणजे बुद्धाने सोशॉलॉजी या मथळ्याखाली लोकांचे जे सोशल प्रिन्सिपल्स आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, ते मांडलेले आहेत. त्याच्यानंतर सायकॉलॉजिकल जे काही ॲस्पेक्ट आहेत ते सर्व बुद्धाची जी सायकॉलॉजी आहे त्या सायकॉलॉजीमध्ये त्यांनी ते स्पष्टपणे मांडलेले आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिस्ट म्हणजे प्रत्यक्षात सजीवाचा जन्म कसा झाला, सजीव कसा तयार केला, हे बुद्धानं म्हणजे पेशी जे काही ज्याला त्यांनी त्या ठिकाणी घाना असा शब्द वापरला, तर हे त्यावेळेस 2500 वर्षापूर्वी असं की जे काही आहे म्हणजे मानवाचं सजीव कसा मानव कसा तयार होतो हे जेव्हा एका राजाला त्या ठिकाणी समजावून सांगत असताना तेही त्या ठिकाणी बायोलॉजिस्ट या सदरात, आणि त्यानंतर म्हणजे आरोग्याच्या संबंधी बुद्धानं काय सांगितलं आहे हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. फिजिसिस्ट म्हणजे जी काही आत्ताची जी क्वांटम थिअरी आहे त्या क्वांटम थिअरीचा म्हणजे आत्ता त्या ठिकाणी लोक काय करतात प्रयोग करून, परंतु हे चिंतनानं क्वांटम थिअरी आणि रिॲलिटी यांचा कसा संबंध आहे कॉन्शियसनेसचा असं त्यांनी त्या ठिकाणी त्या म्हणजे ॲज अ फिजिसिस्ट जे काही रूल्स आहेत, जे काही त्या ठिकाणचे लॉ आहेत म्हणजे एनर्जीचे लॉ आहेत, त्यानंतर दुसरे मोशनचे लॉज आहेत, या बाबतीत सुद्धा बुद्धाने पूर्वीच त्या ठिकाणी, आणि म्हणून बुद्धाला फिजिसिस्ट असं त्या ठिकाणचं मी संबोध
ते सर्व जे काही आजचे जे मॉडर्न सायन्स आहे त्या मॉडर्न सायन्सचा त्यांनी म्हणजे पूर्वीच काय अभ्यास केला होता त्या संदर्भात फिजिसिस्ट याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि ह्युमन बिईंग्ज ही जी काय म्हणजे ह्युमन बिईंग ही कन्सेप्ट म्हणजे मानवाचे प्रकार, मानवाचे दोष, मानवाचे त्या ठिकाणचे मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ कशा प्रकारे त्या ठिकाणचे आधारित आहे, काय केलं पाहिजे म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ किंवा मानसिक त्या ठिकाणी जी काही आहे अवस्था ती व्यवस्थित राहील अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणचं मांडलेलं आहे. तर असा ह्या सगळ्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समधून म्हणजे बुद्ध ॲज ए सोशॉलॉजिस्ट, बुद्ध ॲज ए सायकॉलॉजिस्ट, बुद्ध ॲज ए फिजिसिस्ट, बुद्ध ॲज ए बायोलॉजिस्ट म्हणजे सोशल सायन्सेस आणि नॅचरल सायन्सेस या बाबतीत बुद्धाने पूर्वीच किती वर्षापूर्वी आणि आज जग त्याचा उपयोग करत आहे असं त्या ठिकाणचा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर, आता एक शेवटचा प्रश्न. हम्म. आज जगाला युद्धाची गरज आहे का बुद्धाची गरज आहे? हा, तर आज जे काय जगाला म्हणजे खऱ्या अर्थानं जे काय आहे जग वाचवायचं असेल, मानवजात वाचवायची असेल तर बुद्धाचा उपदेश, बुद्धाचं तत्त्वज्ञानच आवश्यक आहे. युद्धानं कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. युद्धामुळं त्या ठिकाणचे एकातून दुसरे प्रश्न निर्माण होतात आणि शेवटी नाश होतो. आणि ते नाशाकडे जाऊ नये तर मानवजात आणि इतर त्या ठिकाणचे सजीव प्राणी हे जर का त्या ठिकाणी चिरंतन राहायचे असतील तर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही.